गुलाला आपला शरदादा आमदार रामकृष्ण म्हणजे सकाळी चुप्पाटावरून रायगडला आलो तो बाळभाऊन त्यांचा मित्र बरोबर हजर होता. आज लय आनंदाचा दिवस आहे, कारण आज मतदानाचा दिवस आहे. दादा म्हणले तो मतदान केलं, म्हणलं मी सकाळीच मतदान केले. म्हणले मग इकडे काय आला गावात? म्हणलं मला पोलिसांनी सकाळी सकाळी हाकलून दिलं. दादा म्हणले चल बाळा, माझ्याशिवाय तुला कोण नाही. मग काय मस्त बेगी आम्ही मंदिराच्या बिंदाराचे पाय पडलो, लोकांच्या गाठी बिटी नादच नाही. दादा म्हणलं मला म्हणले मतदान केलं का तुम्ही केलं का मतदान? दादा म्हणले नाही बाबा मी करणार आता. दादा म्हणलं मला म्हणले मतदान केलं तुम्ही केले का? दाखवर तुमची बोट. दादा म्हणले अरे मला मतदान करायचे, मा नातवंड आल्यात मस्त बेगी. म्हटलं गेलो तो आत्याला, दादांची अख्खी फॅमिली हजर, दादांच्या मुली बिली त्यांची नातवंड नादच नाही. दादांना त्यांच्या मुलींनी सरप्राईज दिलो, डायरेक्ट कॅनडावरून मतदान करायला. म्हटलं त्याला मी तर जाधववाडीच्या फक्त वड्याच्या पलीकडेच गेलतो. आपला माणूस हक्काचा माणूस शरदादा सोनवणे. मस्तपैकी सर्वसामान्यांसारखं दादांनी लाईनीत उभं राहून मस्तपैकी मतदान केलं. फॅमिली नादच नाही. दादा म्हणलं तुम्ही आता मतदान केलं तर आपल्या प्रत्येक गावात जाऊन बघू आपले कार्यकर्ते मतदान करतात का नाही. तालुक्यातल्या प्रत्येक बुथावर नुसती आपली जात्रा, प्रत्येक गावाला भेट देतात. दुपार झाली, दादा म्हणलं भूक लागली. दादांना एका कार्यकर्त्याने वडापाव दिलता. दादांचं लय माव प्रेम, लगेच वडापाव काढून दादाने मला खाऊ घातला. दादानी एक एक कार्यकर्ता प्रेमाने जपलाय ना, नादच नाही. पूर्व पट्ट्याच्या प्रत्येक बुथाला भेट देऊन आम्ही डायरेक्ट जुन्नरच्या दिशेने निघलो. दादांना गाडीत बसल्या, म्हणलं काळजीच करू नका, गुलाला आपला ज्या बुथावर जाऊन नुसती जात्रा, नुसता शरद दादा भीमाजी सोनवणे, नादच नाही. जुन्नर मधले कार्यकर्ते नुसते रिक्षा 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 आडत होते. शेवटी मतदानाचा टायमिंग संपला, आम्ही अख्खा तालुका पिंजून काढला. मस्तपैकी उत्तूर मधून निघलो डायरेक्ट रायगडला हजर. तिथं आपले सगळे कार्यकर्ते जमले होते, नाथ खुळान जळगाव धुळा.